कृष्णा पंचगंगा नदीचा महापूर आल्यानं कुरुंदवाड शहरातील निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आलेल्या पूरग्रस्तांना अद्यापही सानुग्रह अनुदान मिळालं नाही। ते सानुग्रह अनुदान तात्काळ मिळावं या मागणीसाठी कुरुंदवाड पालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता। निवारा केंद्रातच आम्हाला सानुग्रह अनुदान मिळावं अशी मागणी करत अनुदान मिळाल्याशिवाय निवारा केंद्र सोडणार नाही, जर आम्हाला मदत मिळाली नाही तर आम्ही पालिकेत संसार मांडू अशी भूमिका पूरग्रस्तांनी घेतली आहे। कुरुंदवाड पालिकेवर बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास स्थलांतरित पूरग्रस्त नागरिकांनी मोर्चा काढला। या मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे, राजू आवळे, तानाजी आलासे यांनी केलं। कुरुंदवाड शहरातील महापूर आलेल्या परिसरातील 1675 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। 200हून अधिक कुटुंब निवारा केंद्रात स्थलांतरित आहेत। यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की या स्थलांतरित कुटुंबांचा रोजगारीवर उदरनिर्वाह चालतो। गेल्या 10 दिवसापासून त्यांच्या घरात पाणी आल्यानं ही कुटुंब निवारा केंद्रात स्थलांतरित आहेत। त्यांच्या हाताला रोजगार नसल्यानं त्यांची आता आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे। शासनानं त्यांना तात्काळ सानुग्रह अनुदान द्यावं यासाठी पालिका प्रशासनानं त्यांच्या नावाची यादी तहसीलदार कार्यालयाला पाठवावी असं सांगितलं। यावेळी स्थलांतरित कुटुंबातील आरती चव्हाण, अनिता तांबडे, मंगल आवळे, कविता आवळे, सुशीला शिकलगार, मालन शिकलगार या महिलांनी पुरामुळे आमचं मोठं नुकसान झालंय। दवाखाना आणि प्रापंचिक गरजेसाठी बचत गटाकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भागवणं कठीण आहे। यापेक्षाही होतं नव्हतं ते धान्य संपलंय। घरात परत गेल्यानंतर पोटाचा प्रश्न मोठा आहे। तरी शासनानं आम्हाला सानुग्रह अनुदान देऊन आमच्या या अडचणी दूर कराव्यात असं सांगत आपल्या अश्रूंना वाट करून दिली। यावेळी प्रभारी मुख्याधिकारी टीना गवळी यांनी स्थलांतरित पूरग्रस्तांची तात्काळ यादी तयार करून तहसीलदार कार्यालयाला पाठवून लवकरात लवकर सानुग्रह अनुदान देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं। यावेळी जिल्हा प्रमुख उगळे, दयानंद मालवेकर, राजू आवळे, तानाजी आलासे, बबलू पवार, अण्णाप्पा आवळे आदींनी भाषणे केली। या मोर्चात राजू बेले, गणेश गुरव, अनिकेत बेले, प्रतीक धनवडे, रियाज नायकवडी, स्वप्नील चव्हाण, सुनील कानडे, पिंटू खराडे, मुझफ्फर मुजावर, अर्शद बागवान, सुनील चव्हाण, नजीर मखमल्ला आदी पूरग्रस्त नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। चांगली व्यवस्थित आमची काळजी घ्यायची, पावडर मारायची, औषध मारायचं, घाण मुलकाची झालेली आहे आणि आम्हाला अनुदान मिळाल्याशिवाय आम्ही जाणार नाही। जसं आम्ही राहिली तसं आम्हाला काय पैसे मिळायला पाहिजे तरच आम्ही हलणार, नाहीतर आम्ही हलणार नाही। आम्ही जाऊन खायचं काय घरात? सकाळी साखर नव्हती, चहाला का पावडर नव्हती। एवढंच सांगते मी तुम्हाला, विनंती करतोय सगळ्याच मी, माझ्या हाया लोकांनी। नगरपालिका सहकार्य केलं, मी नाही म्हणायचं नाकारत पण नाही। त्यांनी भरपूर मदत चांगल्या प्रकारे केली ते पण आहे, पण बाकी इतर गोष्टी त्यांनी काही जास्त लक्ष दिलेलं नाही। बाकीची काय मदत मिळाली वगैरे असं काय मदत आम्हाला मिळालेली नाही। आज 10-12 दिवस झाले या लोकांना अजूनही सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून 1 रुपयाची मदत म्हणून मिळालेली नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे। खरं म्हणजे शासनानं या लोकांची जबाबदारी स्वीकारून ज्या वेळेला या लोकांनी घर सोडलं त्यानंतर किमान 8 दिवसाच्या आत त्या लोकांना सानुग्रह अनुदान मिळायला पाहिजे, पोचवायला पाहिजे। ठीक आहे, किमान आता तरी यानंतरच्या काळात या सगळ्या पुराच्या माध्यमातून विस्थापित झालेल्या लोकांच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको। या ठिकाणी मधल्या काळामध्ये शिवोनी काही गैरप्रकार केले म्हणून त्यांची या ठिकाणावरून उचल मागणी झाल्या। आता नवीन शिवोनी या ठिकाणचा ताबा घेतला। आम्ही त्यांना आता विनंती केलेली आहे की कृपा करून या लोकांची तातडीनं यादी तयार करून तालुक्याच्या तहसीलदारांच्याकडे द्यावी आणि किमान 48 तासाच्या आत ज्या पद्धतीनं पालकमंत्र्यांनी आवाहन केलंय, माजी पालकमंत्र्यांनी आवाहन केलंय किंवा जो शासनाचा GR आहे त्या GRच्या अनुषंगानं तातडीनं या लोकांना सानुग्रह अनुदान मिळायला पाहिजे। आता